समाजाच्या आरक्षणासाठी मराठा आंतरवालीवरून मुंबईकडे आगेकूच करतोय आणि अशामध्ये लक्ष्मण हाके तिथंच असणार हे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष खेचून घेत होतं। नागपूरवरून हा इशारा देऊन गेवराईमध्ये आला, नागपूरला मुक्कामी। नागपूर कोणाचा घर आहे? नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण लक्ष्मण हाके यांच्याविषयी अत्यंत धक्कादायक असे खुलासे करणार आहोत। त्यासाठी तुम्ही जर मराठा बांधव असाल आणि लक्ष्मण हाके यांचं संपूर्ण प्रकरण जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्याविषयी आपण फार काही त्यांच्या बॅकग्राऊंडविषयी बोलणार नाही, मात्र 2 दिवसापासून त्यांच्यासोबत ज्या काही घडामोडी घडल्या त्याविषयी सविस्तर असं बोलणार आहोत। मित्रांनो, गेवराईमध्ये जो राडा झाला त्या अगोदर लक्ष्मण हाके हे अकोला या ठिकाणी होते आणि संध्याकाळी ते अकोल्यावरून नागपूर या ठिकाणी निघाले। अशी शक्यता आहे की नागपूरमध्ये त्यांनी मुक्काम केला आणि पहाटे त्यांनी नागपूरमधील सर्व प्रसार माध्यमांना बाईट देखील दिली। त्यामध्ये त्यांनी 7 ते 8 प्रसार माध्यमांना सकाळपर्यंत 10 वाजेपर्यंत त्यांनी बाईट दिली आणि थेट नागपुरातून त्यांनी इशारा दिला की मी 5 वाजेपर्यंत गेवराईमध्ये येणार आहे। तब्बल 8 तासांचा प्रवास करत ते गेवराई इथे दाखल झाले। लक्ष्मण हाकेकडे नवी गाडी आहे, मात्र कितीही वेगाने त्यांनी यायचा प्रयत्न केला असला तरी त्यांना कमीत कमी 8 तास हे नागपूरवरून गेवराईला येण्यासाठी लागणार होते। त्यामुळे ते सकाळीच 10 वाजता निघाले असावेत असा एक अंदाज आहे। मात्र लक्ष्मण हाके रात्री मुक्कामासाठी नागपुरात का गेले हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावरती देखील कुणीही आत्तापर्यंत लक्ष दिलं नाही। आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की नागपुरामध्ये फक्त एका दिवसाच्या रात्रीच्या मुक्कामासाठी लक्ष्मण हाके का गेले हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। ही शंका कुणीही उपस्थित केली नाही, मात्र पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी याबाबत एक व्हिडिओ प्रसारित करत यावरती धक्कादायक अशी खुलासे केले आहेत। तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी गेवराईमध्ये राडा घातल्यानंतर संध्याकाळी ते अंतरवाली सराटीमधील जवळच असलेल्या वडीगोद्री या ठिकाणी मुक्कामी होते अशी देखील माहिती आली। 7 किलोमीटर अंतरावरती अंतरवली सराटी। हो, माहिती आहे तुम्हाला की आंदोलन सुरू आहे, तरी तुम्ही या परिसरात आहेत? या परिसरात म्हणजे मला काय, माझं संचार स्वातंत्र्य नाही का? मला माझे पाहुणे आहेत, नातेवाईक आहेत माझी इथं। आमच्या ओबीसीचं आंदोलन उभं करण्यासाठी बैठका चालू आहेत। मला काय बंदी वगैरे घातली ना? या परिसरात ओबीसी राहत नाहीत का? आणि मला काय कुठं भौगोलिक प्रदेशामध्ये संचार करायचा नाही काय माझी हद्दपारी आहे का? आणि त्यानंतर दुपारी NDTVचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी त्यांचा पाठलाग केला आणि या पाठलागामध्ये लक्ष्मण हाके हे दुपारी 1 ते 2 वाजेच्या सुमारास वडीगोद्री या ठिकाणाहून गेवराईकडे जाण्यासाठी निघाले। मात्र दुसरीकडे गेवराई पोलिसांनी त्यांची अडवणूक केली आणि जालना हद्द संपताच म्हणजे जालन्यामधून बीडकडे जात असताना गेवराई पोलिसांनी त्यांना अडवलं आणि बीडच्या हद्दीपासून जालन्याच्या हद्दीपर्यंत गेले, म्हणजेच पुन्हा एकदा ते वडीगोद्रीमध्ये गेले। ही घटना आहे 26 तारखेची। यानंतर पत्रकार राहुल कुलकर्णीने त्यांना एक प्रश्न केला की तुम्ही एवढं मोठं आंदोलन सुरू असताना, एवढा लाखो लोक हे अंतरवाली सराटीकडे येत असताना तुम्ही या भागामध्ये काय करत आहात? त्यावरती त्यांनी सांगितलं तुम्हाला कुठलंही बंधन नाही, मी कुठेही फिरू शकतो। आणि त्यामुळे अशी एक शक्यता बोलली जात आहे की लक्ष्मण हाके हे मनोज जरांगे पाटील केल्यानंतर 29 तारखेपासून अंतरवाली सराटी या ठिकाणी देखील उपोषणाला बसू शकतात। तर मित्रांनो, लक्ष्मण हाके सध्या कुठे आहेत याची माहिती नसली तरी अशी शक्यता ही ठामपणे वर्तवली जात आहे की लक्ष्मण हाके अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसू शकतात। कारण याआधी देखील त्यांनी अंतरवालीमधून जवळच असलेल्या 2 किलोमीटरवरील वडीगोद्री या ठिकाणी देखील उपोषण केलं होतं। त्यामुळे ते अंतरवाली सराटीत उपोषण करू शकतात का यावरती देखील अनेक शक्यता बोलल्या जात आहेत। मला काय वाटतं, लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण करतील का आणि ते नागपुरात मुक्कामी का होते या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे लक्ष्मण हाके हे आज प्रसार माध्यमांसमोर फार काही बोलले नाहीत, मात्र त्यांच्या डोक्यामध्ये काय शिजतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि जर अंतरवाली सराटीमध्ये तर त्यांनी उपोषण केलं तर एक मोठं चॅलेंज ते म्हणावं लागेल आणि कुठेतरी एक मोठी सामाजिक परिस्थिती देखील त्यामुळे निर्माण होऊ शकते। त्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये सरकारने लक्ष्मण हाकेंना परवानगी देतात की नाही याविषयी देखील आपण
लक्ष ठेवून राहू. तुम्हाला काय वाटतं, लक्ष्मण हाके अंतरवालीसाठी उपोषण करतील की नाही, याविषयी आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनपूर्वक धन्यवाद.